ऋतुः सुदर्शनकालः परमेष्ठी परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणु प्रमाणं बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्टो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमि नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः यज्ञ ईज्जो महेज्यश्चक्रतुः सत्रं सतां गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमिः सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्य पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः सोमपोऽमृतपः सोमः पुरुजित्पुरुषत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वतां पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधीशयोऽन्तकः। सुप्रभात. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राने दिवसाची सुरुवात मंगलमय केली मानसी देशपांडे यांच्या स्वरातून. नमस्कार. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज बुधवार 12 ऑगस्ट 2020 म्हणजे भारतीय सौर 21 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942 श्रावण महिना कृष्ण पक्ष नवमी तिथी. आजचा विचार. जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची वाट नक्की सापडते. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य पण उत्तम असणे गरजेचे आहे. त्यासाठी सकारात्मक विचार ठेवा. रसिक हो, आज आपण ऐकणार आहोत काव्यरंग कार्यक्रम. पद्मा गोळे. मी एक पक्षीण आकाशवेडी असं म्हणत साहित्य जगात विविध अंगांनी मुक्तपणे विहार करणाऱ्या साहित्यिका कवयित्री. आताशा मी नसतेच इथे म्हणून निसर्गाशी एकरूप होऊनही अलिप्त झालेल्या लक्ष्मण रेषा या कवितेतून कुशीत घेत नाही भुई दुभंगून हे वास्तव सांगणाऱ्या शब्दातलं महाभारत झेलायला पाठीशी कृष्ण हवा अशी खंत व्यक्त करणाऱ्या पद्मा गोळे. चाफ्याला म्हणतात कुठे नाही बोलायचं, मनात ठेवायचं. आहे त्या परिस्थितीतून सकारात्मक शिकणाऱ्या बाळ चाललास रणा म्हणताना मनातलं दुःख विसरून आश्वस्त करणाऱ्या निरोप देणाऱ्या पद्माताई गोळे. नाटिका, कादंबरी
यातही स्वच्छंदपणे स्वतःचे संवेदनशील अंतर्मुख मनाचे विलोभनीय आविष्कार दाखवणाऱ्या पद्मा गोळे यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा कार्यक्रम. ऐकूया काव्यरंग या कार्यक्रमातून सादरकर्त्या शिल्पा देशपांडे. महाराष्ट्र शारदेच्या मंदिरात मी काव्याच्या रूपानं पहिलंच पाऊल टाकत आहे. पण शारदेवरील भक्ती आणि रसिकांच्या सहृदयतेवरील विश्वास यामुळे मी काव्यलेखन करण्याचं धाडस करते, असे आपल्या पहिल्या काव्यसंग्रहाच्या मनोगतात म्हणणारी कवयित्री पद्मा गोळे. आकाशवेडी असे स्वतःला म्हणणारी, पण मातीचे मुके कड मातीत जाणे याचीही जाणीव असणाऱ्या पद्मा गोळे. वास्तव आणि स्वप्न यांना अलौकिक शब्दतेजांनी सांधणारी अशी ही कवयित्री. स्त्रीविषयीच्या अनेक लक्ष्मण रेषांचं शल्य त्यांना बोचतं, पण पाठीशी कृष्णासारखा सखा हवा अशी ही अपेक्षा त्या व्यक्त करतात. आयुष्यातील प्रत्येक नातेसंबंधांवर भाष्य करणारी त्यांची कविता निसर्गाशी एकरूप होताना दिसून येते. सकाळ या कवितेत सकाळचं सुंदर वर्णन आणि स्वतः सकाळ व्हावं असं सुंदर स्वप्न. सकाळ कवितेत त्या म्हणतात, ये अवखळ पोरी समान आज सकाळ, तोडीत गळ्यातील सोन्याची फुलमाळ, नादात वाजवीत रुमझुम अपुले चाळ, घरट्यातून उडवी खगास हीच खट्याळ, करी आनंदाचे मोर पीस होनी, गुदगुल्या करी मज गालावरी फिरवोनी, गुणगुणत स्वतःशी वारा अधरे गाणे, अन फुगडी घाली घालीत मजसी उखाणे, हे ऊन केशरी लोणण घेई अंकी, लुसलुशीत सुंदर निर्मळ बाळ तनुकी, तृणपर्णी हसते दव बिचकावित डोळे, भिजविते वसन मम लावनिया कर ओले, तरुवेलींवरती फुलला सुमसंभार, लढीवाळ हास्य हे सकाळचे अनिवार, मैत्रीण हिची ती निळी टेकडी वेडी, मखमलीचा परकर आज ल्यावया काढी, घेऊन ओढणी जरतारी सुकुमार, मज खुणाविते ये बनुनी अवखळ पोर, अन मलाही वाटे मुक्त सोडुनी केश, लेऊन परिसम हलका निळसर वेश, होऊन तरल या वाऱ्या समधावावे, सोनेरी असल्या उन्हात मिसळून जावे, गुदगुल्या कराव्या मूर्त बनुनी आनंद, गुणगुणत बसावे स्वतःशीच स्वच्छंद, सुमना परी निर्मळ हसून जगावे, अन विहंग बनुनी आकाशी विहारावे, या लीन तृणाला दव म्हणून नटवावे, अन माझ्यातून मी निसटून सकाळ व्हावे, अन माझ्यातून मी निसटून सकाळ व्हावे. अशी ही आकाशवेडी निसर्गवेडी कवयित्री. प्रेमातील संबंधांमध्येही निसर्गाला आणून प्रेमातील उदात्त भाव अधिक ठळक करतात. त्यांच्या एका कवितेत त्या म्हणतात, इतकी बेपर्वाई आकाशालाच शोभते, तूही स्वतःला आकाश समजू लागलास का, मी म्हणते म्हणून. कितीही म्हटले परस्परांना अलौकिक असामान्य, तरी अखेर मुळे मातीतच. हे तुला कळत नाही असं का मी म्हणते. एक विचारू, कलंदराला हवीच का असली बेपर्वाई, आकाशाची पोकळ पोकळ निळाई. चिडले नाही रे, चंद्रसूर्य पाहते ना मी तुझ्याच डोळ्यात. चंद्रसूर्यांना का दिसावी आसवे कोणाची, मातीचे मुके कड मातीच जाणे, पण तू आकाशच राहा. नाहीतर डोळे उचलून पाहायचे तरी कोणीकडे. अशा सुंदर भावना, प्रेमामध्ये निसर्ग आणि आकाशाचा उदात्तपणा प्रेमकवितेत त्यांच्या दिसून येतो. कधी कधी या कवितेत पुरुषी मानसिकतेचा विषण्ण सूरही त्यांच्या कवितेत दिसून येतो. स्त्री पुरुष समानतेचा अक्रस्ताळपणा त्यांच्या कवितेला मान्य नाही, किंबहुना आपल्या स्त्रीमनातील संवेदनांना त्या प्रामाणिक होत्या. त्यामुळे कधी कधी या कवितेत उर्वशी, सावित्री, उमा, राधिका, रुक्मिणी यांचं दैवत्व, त्याग, तपस्या या सर्वांचा स्वीकार करूनही एक अदृश्य वेदनाही त्या व्यक्त करतात. शेवटच्या ओळीत त्या म्हणतात, परी कधी हे पुरुषा आद्या, परी कधी हे पुरुषा आद्या, रामस्वरूपी तुला बघावे,
रामस्वरूपी तुला बघावे, भूमिगत सीताच होऊनी एकाकीपण तुझ रडवावे. भूमिगत सीताच होऊनी एकाकीपण तुझ रडवावे. जिथे स्त्रीत्वाचा वेगळा आविष्कार दाखवणारी त्यांची लेखणी शौर्याने तळपते तेव्हा म्हणते, रणावर निघालेल्या बाळाला सांगते, नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार. नाही एकही हुंदका मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेवली तुझ्या तलवारीस धार. वेगवेगळ्या भावप्रांतातील त्यांच्या लेखणीवर, कवितेवर भा. रा. तांबे, गडकरी यांचा प्रभाव, संस्कार असतानाही अनुकरणाचा टप्पा पार करत त्यांनी प्रगल्भ अशा स्वतंत्र शब्दशैलीतील कवितेंकडे वाटचाल सुरू केली. स्त्रीवादी कवितांचा आशय प्रबोधनाकडे झुकता ठेवला. स्त्री मर्यादेंचे कुंपणही त्यांच्या कवितेतून व्यक्त होतं. लक्ष्मण रेषा यामध्ये त्या म्हणतात, सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणानं, तिनंही ती ओलांडली आणि झालं रामायण. आमच्या पुढेही 10 दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरे जावेच लागते. एवढेच कमी असते, कुशीत घेत नाही भुई दुभंगून. अतिशय सुंदर असं स्त्री मर्यादेचं वर्णन या कवितेत आलेले आहे. आयुष्यातील प्रत्येक अवस्थांना शब्दांमध्ये अचूक मांडण्याचं कौशल्य त्यांच्या कवितांना आपल्या जवळ करतं. सासूवाशिणीचे स्वगत, आताशा मी नसते इथं असं म्हणत पाठच्या बहिणीच्या आठवणीनं त्या भावविभोर होतात. त्या कवितेत म्हणतात, तुझं माझं घरकुल उभे अजून माहेरी. तुझं माझं घरकुल उभे अजून माहेरी, पर्यांची नगरी शोभिवंत. जणू पर्यांची नगरी शोभिवंत. आणि आपापल्या घरी सुखी असतानाही त्या माया आठवत म्हणतात, आज भिन्न तुझे गाव, भिन्न तुझे माझे नाव. आज भिन्न तुझे गाव, भिन्न तुझे माझे नाव. परी हृदयाचा भाव तोच राही. तर अशा चाफ्याच्या झाडांशी संवाद साधणाऱ्या त्यांच्या कविता, सासर माहेरात रमणाऱ्या, कधी तेजस्वी विद्युल्लता तर कधी निष्पाप भाबडीपोर, कधी अवखळ सकाळ तर कधी मातीचा कड जाणणारी भाऊक प्रेयसी, कधी स्त्रीवादी तर स्त्रीत्वाचा अभिमान बाळगणारी, पण त्याचबरोबर काही अन्याय परंपराचं शल्यही बोचणाऱ्या. त्यांच्या अशा कविता आयुष्याच्या समरामध्ये एकतरी सखा कृष्णासारखा असावा असंही बेधडकपणे सांगणाऱ्या त्यांच्या कविता. प्रत्येक स्त्रीला अगदी असंच वाटतं. मौनांचं रामायण सहन करता येतं सीता होऊन. मौनांचं रामायण सहन करता येतं सीता होऊन, पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. पण शब्दांचं महाभारत सोसायला पाठीशी कृष्ण हवा. धन्यवाद.